नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी फेटाळले खडसेंसह सर्व मंत्र्यांवरचे आरोप. भाजपा कार्यकारिणीची पुण्यात 2 दिवसीय बैठक सुरू. आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला रघुराम राजन यांचा नकार. भारतीय हवाई दलात प्रथमच 3 महिला लढाऊ वैमानिक म्हणून दाखल. शिवजल क्रांती हे महत्वाचं कार्य शिवसेनेने हाती घेतलं असून ते उपयुक्त ठरत असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल. हरारे इथल्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर 2 धावांनी विजय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या उंबरठ्यावर. येत्या 24 ते 48 तासात मोसमी पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता बातम्या विस्ताराने. राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे, मात्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसांची बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. लोकांच्या मनात केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक आपल्या मंत्र्यांवर आरोप करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसेंसह आपल्या सर्व मंत्र्यांवरचे आरोप फेटाळले. खडसे यांनी स्वतः चौकशीचा प्रस्ताव मांडला. ते पूर्णपणे निर्दोष असून चौकशीतून ते सिद्ध होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मान खाली झुकेल असं काहीही राज्य सरकारकडून कधीच घडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातून आलेल्या पक्ष प्रतिनिधींना यावेळी दिली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला भाजपच्या राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत. पुण्यात सुरू झालेल्या 2 दिवसांच्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर करण्यात आले, असं पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे. कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजना, दोन्ही सरकारांचे पहिल्यांदाच सादर झालेले कृषी केंद्रित अर्थसंकल्प, जलयुक्त शिवार आदी योजनांचा यात समावेश आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या प्राध्यापकांचं निवृत्तीवय 62 वरून 60 तर प्राचार्यांचं निवृत्तीवय 65 वर्ष ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता तो शासनाच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल, असं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्याची घानाची विनंती भारताने तत्वतः मान्य केल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. आफ्रिका खंडातल्या घाना, नाम्बिया आणि आयव्हरी कोस्ट या 3 देशांचा दौरा आटोपून ते आज मायदेशी परतले. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रपतींचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. भारताने नामिबियातील खाण क्षेत्रात सरकारी आणि खासगी भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे, तर नाम्बियाने भारताशी अणुकरार करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. भारताला युरेनियमचा पुरवठा करण्याचं आश्वासन नाम्बियानं दिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीने सुधारणा करण्याच्या भारताच्या मागणीला या 3ही देशांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी आणि तिथल्या सर्व नागरिकांच्या विकासासाठी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य देईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. श्रीलंकेतल्या जाफना इथल्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दुरईयप्पा स्टेडियमचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपती सिरिसेना स्टेडियममध्ये उपस्थित होते, तर पंतप्रधान नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले.
हे स्टेडियम म्हणजे आशावाद आणि आर्थिक विकासाचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. स्टेडियमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होणं हे दोन्ही देशांनी भूतकाळ मागे टाकल्याचं द्योतक आहे, असं सांगून भारताच्या सहकार्याबद्दल श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानून हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगितलं. 1997 पासून हे स्टेडियम वापरात नव्हतं. भारताने 7 कोटी रुपये खर्च करून या स्टेडियमचं नूतनीकरण केलं असून जाफनाचे माजी महापौर आल्फ्रेड थंबीराजा दुरैयप्पा यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं आहे. यावेळी या स्टेडियमवर सुमारे 8,000 जणांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकं सादर केली. योगश्चित्तवृत्ती निरोधाः आणि योग कर्मसु कौशलम ह्या तत्वांवर भारतीय अध्यात्माचा डोलारा उभा आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असली तरी तिला वैश्विक पातळीवर अधिकृत मान्यता मिळाली ती गेल्या वर्षीपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. त्यामुळे आता दिवसेंदिवस यौगिक तत्वांना अधिक व्यापक स्तरावर मान्यता मिळू लागली आहे. हे लक्षात घेऊनच देशाच्या नव्या शिक्षण धोरणात योगाभ्यासाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव सुभाषचंद्र खुंटिया यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. पहिल्या योग ऑलिम्पियाडचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हिंसाचार हा कोणत्याही देशाच्या प्रगतीला मारकच असतो. माओवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केला तर त्यांच्या सगळ्या मागण्यांबाबत चर्चा करायला सरकारची तयारी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्तीसगडमध्ये बिलासपूर इथे आयोजित करण्यात आलेल्या विकास पर्व सभेत ते आज बोलत होते. गेल्या 2 वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये सरसीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत 50% घट झाल्याचं ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ येत्या 4 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर आपण अध्यापन क्षेत्राकडे वळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी आज ही माहिती दिली. देशाच्या सेवेसाठी आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाही देतानाच आपला उत्तराधिकारी रिझर्व्ह बँकेला नव्या उंचीवर नेईल असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला. दरम्यान राजन यांनी केलेल्या उत्तम कामाचं सरकारला कौतुक असून त्यांच्या निर्णयाचा आपण आदर राखतो, असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. देशाच्या इतिहासात आज प्रथमच 3 महिलांचा भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश करण्यात आला. हैदराबादच्या वायुसेना अकादमीत पासिंग आउट परेडनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी 3 महिलांना हवाई दलात अधिकृतपणे लढाऊ वैमानिक म्हणून सामावून घेतल्याची घोषणा केली. भावना कांत, मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी अशा या तिघींची नावं आहेत. या घटनेमुळे अभिमान वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. We are feeling quite fortunate for being the first ones. Anybody could have got that opportunity, but we got it, and we are happy about it, making people proud, making everyone proud. Before going solo in the aircraft, we have been trained a lot with the instructors. We have been cleared by the examiner, so we feel confident. We feel good definitely, because flying solo in aircraft gives you a special feeling. As of now, we are concentrating on the training. With time, whatever opportunity we'll get and whatever task will be allotted to us by the Air Force, we'll take that and we'll do good in that. It's a good feeling, and we feel privileged and quite lucky. The first one. It could be anyone. It's our luck that we are the one. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 3ही लढाऊ महिला वैमानिकांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातल्या व्यापार वृद्धिंगत व्हावा, अधिकाधिक कोरियन गुंतवणूकदारांनी भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी, याकरता आज नवी दिल्लीत दोन्ही देशादरम्यान कोरिया प्लस या मंचाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन आणि दक्षिण कोरियाच्या उद्योग मंत्री जू हंगवान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार आज करण्यात आला. या मंचामुळे दोन्ही देशात बरेच मोठे बदल अपेक्षित आहेत.
मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवजल क्रांती योजनेतून शिवसेनेने जलसंधारणाची कामं करून दाखवली. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत आणि बियाणांचे दर कमी करावेत अशा मागण्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात परंदा इथे शिवजल क्रांती योजनेअंतर्गत बावची इथे जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना लाल फितीच्या कारभारामुळे निष्फळ ठरत असल्याचं ते म्हणाले. इफेड्रिन अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विक्की गोस्वामी हे दोघे प्रमुख आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत या प्रकरणात 20 टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच 7 जण अद्याप फरार असल्याचं त्यांनी सांगितलं. ममता आणि विकी या दोघांनाही भारतात परत आणण्यासाठी गुन्हेगार हस्तांतरण कायद्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याचं ते म्हणाले. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून इंटरपोलच्या माध्यमातून या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांविरोधात 2000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासंदर्भात पुरावे सापडले आहेत, असं सिंग यांनी सांगितलं. ये नए बयान आए हैं, उसके आधार पर ममता कुलकर्णी भी हमारे केस में एक आरोपी हैं. 164 का बयान जो कि कोर्ट के समक्ष लिया जाता है, ऐसे 2 164 के बयान किए गए हैं. कोर्ट के समक्ष इन विटनेसेस ने या आरोपियों ने ऐसा बताया है कि ममता कुलकर्णी ने एक इम्पोर्टेंट रोल प्ले किया है इसमें. जो मीटिंग्स हुई 2016-2017 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. 11वीच्या वर्गातही विद्यार्थी काही दिवसातच दाखल होतील. या नव्या आशा घेऊन हे विद्यार्थी 10वी आणि 12वी नंतर कोणता ना कोणता अभ्यासक्रम घेऊन आपला आकाश शोधत असणार. त्यांच्या या स्वतःच्या शोध घेण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी तसंच मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासातील वैशिष्ट्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्या मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. बरेचसे विद्यार्थी 11वीला प्रवेश घेणार आहेत. शालेय जीवनातून कॉलेजच्या जीवनात त्यांचा हा प्रवेश असेल. बरेचसे विद्यार्थी उत्सुकतेने भारलेले असतात. अनेक नवनवीन कल्पना कॉलेजविषयीच्या त्यांच्या मनात असतात. तुम्ही कुलगुरू म्हणून शिक्षणाकडे त्यांनी कसं पाहावं असं सांगाल? सर्वप्रथम आपले आभार. मला इथे बोलावून मुंबई विद्यापीठाचा दृष्टिकोन आपल्या तरुण पिढीसाठी काय आहे हे सांगण्याची संधी दिल्याबद्दल. आता 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणारी मुलं शालेय शिक्षणातून आता महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळणार आहेत. आणि अशा वेळेला आपल्या घराबाहेरची 10 ते 12 तास आपण आपल्या शिक्षकांच्या मायेमध्ये आणि त्यांच्या छायेमध्ये घालवल्यानंतर शिक्षकत्व ते मित्रत्व असा प्रवास त्यांना आता महाविद्यालयीन जीवनात करावा लागणार आहे. शिक्षकांकडे एक मित्रत्वाच्या भावनांनी बघण्याचा दृष्टिकोन त्यांना वाढवावा लागेल. आणि त्याचबरोबर पुस्तकी ज्ञानातनं मिळणारं शिक्षण याच्यापासून थोडीशी फारकत घेऊन सहभागातून मिळणारं शिक्षण अशा पद्धतीकडे त्यांना वळावं लागेल. आणि मला खात्री आहे हे विद्यार्थी त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरतील. आणि त्याचबरोबर अर्थार्जन आणि ज्ञानार्जन या ज्या काही शिक्षण पद्धतीतल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबरच मला असं वाटतं समाज सुधारण अशा पद्धतीचा त्यांना एक आयुष्यातला दृष्टिकोन वाढवावा लागेल. बरोबर. सर, अलीकडेच तुम्ही कुलगुरू पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मुंबई विद्यापीठाचा प्रशासकीय दर्जा सुधारण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो आहोत? मला असं वाटतं की कुठल्याही संस्थेचं यश हे त्या संस्थेच्या नेतृत्वावरती बहुतांशी अवलंबून असतं. परंतु नेतृत्व मिळाल्यानंतर सर्व समावेशक नेतृत्व कसं करता येईल याविषयी मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला त्या नेतृत्वामध्ये या गुणांचा अभाव असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सर्व समावेशक नेतृत्व आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपली तयारी असणं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आपल्या संस्थेविषयीचा दृष्टिकोन एक आपलेपणा या स्वरूपामध्ये वृद्धिंगत करणं, मला असं वाटतं या गोष्टी विश्वासाने आपल्याला करता आल्या तर प्रत्येकजण जर आपला भागीदार झाला या संस्थेच्या वाटचालीमध्ये तर आपण चांगल्या पद्धतीने या संस्थेला पुढे नेऊ शकतो असा मला विश्वास आहे.
आणि त्या पद्धतीने माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. तुमच्या या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने यश मिळो अशा शुभेच्छा देते. सर, विद्यापीठाची जी शिक्षण पद्धती आहे आणि जी व्यवस्था आहे ह्यात कोणते बदल होत आहेत किंवा काय बदल आपण करणार आहात? मला असं वाटतं की भारतामध्ये शिक्षण घेणारी मुलं गेल्या 2-3 दशकांपर्यंत परदेशीच आपल्याला कसं जाता येईल या पद्धतीने शिक्षण घेत असत. परंतु परदेशातली जी मूल्यांकन पद्धती आहे आणि आपल्या देशातली मूल्यांकन पद्धती याच्यामध्ये थोडासा फरक असल्यामुळे बहुतांशी मुलांना आपली डिग्री घेतल्यानंतर तिकडे तशाच पद्धतीने शिक्षण घेणं कठीण जात असे. तर गेल्या काही वर्षामध्ये मुंबई विद्यापीठाने आणि आपल्या देशातल्या शिक्षण पद्धती अशा पद्धतीने कात टाकत आहेत की ज्या योगे आपण आपली मूल्यांकन पद्धती आणि शिक्षण पद्धती ही परदेशी विद्यापीठांच्या मूल्यांकन पद्धतीशी सांगड घालणारी अशी आपण डेव्हलप केलेली असल्यामुळे आता मुलांना तो त्रास होणं कठीण नाही असं होणारच नाही असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाने विशेषतः या देशातलं पहिलं विद्यापीठ तर ते आहेच, परंतु आपले सर्व अभ्यासक्रम हे यावर्षी बदललेले आहेत आणि त्या माध्यमातून मुलांना प्रोजेक्ट्सच्या स्वरूपामध्ये शेवटच्या सेमिस्टरमध्ये कशा पद्धतीने अनुभव घेता येईल याचा विचार केलेला असल्यामुळे देशातलं सर्व अभ्यासक्रम एकाच वेळेला बदलून मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कसं शिक्षण देता येईल, म्हणजे व्यवसायाभिमुख नक्कीच, आणि कौशल्याधारित दोन्ही. बरोबर. तर असं करणारं भारतातलंच नव्हे तर जगातलं मुंबई विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ ठरणार आहे. अतिशय ही वेगळी आणि विशेष कौतुकाची अशी बाब आहे. नक्कीच. सर, हेच हे सगळे बदल होत आहेत, तर ह्याचा कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या मुंबई विद्यापीठाचं नाव जाण्याकरता नक्कीच याचा उपयोग होणार आहे. बरोबर. तर कोणते असे विशेष प्रयत्न केले जात आहेत? जसं मी आता म्हटलं की आपली शिक्षण पद्धती आणि परीक्षांची पद्धत आता आपण आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या तुलनेने तेवढीच सारखी केलेली असल्यामुळे आपण नवनवीन जेव्हा कोर्सेस डेव्हलप करू तर त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. आणि गेल्या 27 वर्षांमध्ये सुमारे 50 देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी संशोधनात्मक प्रवास केल्यामुळे या विश्वविद्यालयांबरोबर कशा पद्धतीने आपल्याला नवीन कोर्सेस डेव्हलप करता येतील जेणेकरून 2 डिग्रीज या 2 विद्यापीठांच्या एकाच वेळेला आपल्याला कशा देता येतील हा आमचा प्रयत्न आहे. बरं. आणि त्या निमित्ताने इंग्लंडमधलं वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटी जिथे आमच्या कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट बरोबर सामंजस्य करारामार्फत मुलांना डबल डिग्रीची सोय आम्ही केलेली आहे. जर्मनीमधल्या म्युन्स्टर विद्यापीठाबरोबर दोन्ही विद्यापीठांचं PhD 4 वर्षामध्ये पूर्ण करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर रशियामधल्या MGIMO युनिव्हर्सिटी बरोबर MAचे इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल स्टडीज या 3 विषयांमध्ये दोन्ही विद्यापीठांमध्ये आपण एकत्रित डिग्री, डबल डिग्रीचा अभ्यासक्रम सुरू करत आहोत. अरे वा. त्याचबरोबर ज्या मुलांना शिक्षण घेता आलं नाही अशा मुलांसाठी व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे आपण ज्याला ऑनलाईन पद्धत म्हणतो या पद्धतीने सुद्धा आम्ही डबल डिग्रीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. आणि UGC आणि आपल्या राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर हा उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती सुरू करू जेणेकरून एक साधारणपणे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने आपण काम करतो आणि शिक्षण घेऊ शकत नाही अशा समाजातील मोठ्या वर्गाला खूप मोठी सोय या शिक्षण पद्धतीची होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. बरोबर. या खूपच वेगळ्या आणि आवश्यक अशा सगळ्या या योजना आहेत. या उत्तम रीतीने याव्यात अशी सगळ्यांचीच ऐकल्यानंतर इच्छा असणार. सर, स्किल इंडियामध्ये अभ्यासपूर्ण, कौशल्यपूर्ण असे अभ्यासक्रम यावेत या दृष्टीने मुंबई विद्यापीठ काय प्रयत्न करत आहे? आपल्या भारत सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अशा प्रकारचे ज्या योजना आखलेल्या आहेत त्या सर्व योजनांबरोबर जाण्यासाठी मुंबई विश्वविद्यालयाने काही विशेष उपक्रम राबवलेले आहेत जे आता गेल्या 10 महिन्यापासून सुरू आहेत. त्याच्यामध्ये आमची गरवारे इन्स्टिट्यूट त्या माध्यमातून आम्ही नवीन कोर्सेस मुलांसाठी यावर्षीपासून सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये बॅचलर्स लेवलला स्पोर्ट्स मॅनेजमेंट असेल किंवा आत्ता मगाचीच आपण 2-3 महिलांना हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून प्रथमच प्रवेश देणारा आपला देश पहिला ठरला आहे. तर त्या निमित्ताने आम्ही BSc एव्हिएशन हा कोर्स या वर्षीपासून मुलांसाठी सुरू करत आहोत. आणि अशा पद्धतीने समाजातील सर्व स्तरातील मुलांना त्यांची स्वप्न साकारण्यासाठी वेगवेगळे असे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ या वर्षीपासून सुरू करत आहे. त्यात विशेषत्वाने डिझाईन स्कूल किंवा आमच्या डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून BA डिझाईन सारखा अभ्यासक्रम किंवा BA योग किंवा म्युझिक अशा विषयांमधले अभ्यासक्रम
आम्ही या डिस्टन्स मोड एज्युकेशनमधून सुरू करणार आहोत, अतिशय जे आता यावर्षी सुरू होतील. अरे वा, खूप छान. म्हणजे ज्यांना निव्वळ अभ्यासातच गोडी नाहीये, बरोबर. पण ह्या सगळ्या अन्य विषयात सुद्धा गोडी आहे, त्यांच्याकडे ते पूर्ण करण्याची ताकद आहे, नक्कीच. त्यांनाही ह्या अभ्यासक्रमाचा नक्की उपयोग होणार आहे. सर, आपण हे सगळ्या योजना किंवा हे जे प्रयत्न आहेत हे सगळे सांगितलेत, पण कुठल्याही गोष्टीची सगळ्यात मूळ बाब आपण म्हटली तर ती आर्थिक गोष्टींशी निगडीत असते. बरोबर. मुंबई विद्यापीठाचा आर्थिक डोलारा कसा काय सांभाळला जातोय किंवा आता त्याची काय परिस्थिती आहे? आज जसं मी म्हटलं की जगातलं सर्व लोकांचा एक विशेष दृष्टिकोन जो आहे शिक्षण पद्धतीच्या दृष्टिकोनातून, तर त्याच्यात मुंबई विद्यापीठाचं स्थान खूपच अग्रक्रमी आहे. आणि गोवा राज्याचा जर आपण विचार केला तर गोवा राज्याचा अर्थसंकल्प हा 700 कोटीचा आहे आणि मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा 640 कोटीचा आहे. म्हणजे एक छोटंसं राज्य चालवण्यासारखा अनुभव आणि अतिशय चॅलेंजिंग असा तो अनुभव खरंय. मला स्वतःला घ्यायला मिळतो आहे. आणि गेल्या अनेक दशकांमध्ये होऊ न शकलेली एक गोष्ट आम्ही यावर्षी करू शकलो, ती म्हणजे गेल्या वर्षी आमचा अर्थसंकल्प जो होता तो 54 कोटी तूट त्याच्यामध्ये होती. बापरे. आणि ती तूट भरून काढून आम्ही केवळ 7 महिन्यामध्ये मी कार्यभार स्वीकारल्यानंतर आमचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला तेव्हा तो 63 कोटी नफ्याचा अर्थसंकल्प आम्ही सादर करू शकलो. याच्यामध्ये गेले अनेक वर्ष अथक परिश्रम करणारे माझे सहकारी, आमचे तत्कालीन कुलगुरू यांच्या मेहनतीबरोबरच आमच्या अर्थतज्ञांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील, कारण यामुळे मुंबई विद्यापीठ एका वेगळ्या आत्मविश्वासाने या सगळ्या आर्थिक गोष्टींकडे बघू शकेल आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी नवीन नवीन दालनं उघडू शकू आणि संशोधनात्मक विकास करण्यासाठी यातल्या बऱ्याचशा पैशाचा विनियोग आम्हाला करता येऊ शकेल. सर, धन्यवाद. एकूणच मुंबई विद्यापीठाचा तुम्ही आल्यानंतरचा बदललेला कारभार कसा आहे याबद्दल तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. वळूया पुढच्या बातम्यांकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर झाला. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांनी हा सोहळा आयोजित केला होता. शिवाजी महाराजांच्या जय जयकारात किल्ले रायगडावर भगवे ध्वज फडकावत जल्लोष करण्यात आला. राजदरबार इथे झालेल्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विविध ढोल पथकं, लाठ्याकाठ्यांची प्रात्यक्षिकं, तलवार, दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकं आणि विविध कसरतींचं सादरीकरण झालं. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार महादेव जानकर, आमदार विनायक मेटे, आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळा नागपुरातही मोठ्या उत्साहात साजरा झाला. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक केला. क्रिकेट. हरारे इथे सुरू असलेल्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेने भारतावर 2 धावांनी मात केली आहे. विजयासाठी भारतासमोर 171 धावांचं लक्ष्य होतं, पण भारताचा डाव 168 धावातच आटपला. मनीष पांडेच्या 48 आणि मनदीप सिंगच्या 31 धावा सोडल्या तर इतरांपैकी कुणालाही 20 सुद्धा पार करता आली नाही. झिम्बाब्वेतर्फे चिंगुंबोराने 26 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली तर वॉलेरनं 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या. भारतातर्फे बुमराने 2 तर धवन, अक्षर पटेल आणि युजवेंद्रनं प्रत्येकी 1 गडी टिपला. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. मात्र गेल्या वर्षापेक्षा यंदा बियाणे आणि खतांचे भाव जास्त असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. बियाणे घ्यायसाठी आम्ही इथं आलो होतो. तर इथं मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडं बियाण्याचे भाव जरा जास्त माहिती दिसून राहिले. तरी आता पाण्याची पेरणीची गडबड असल्यामुळे आम्हाला बियाणे घ्यावं लागते. तरी आम्हाला हे बियाण्यासाठी सरकारने याच्यावर नियंत्रण आणावे आणि बँकेसाठी लवकरात लवकर आम्हाला पुनर्गठन करण्यात यावे बस आमची एवढी विनंती आहे.
हवामान. देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला आहे. मराठवाडा आणि कोकण परिसरात बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याचं वृत्त आहे. येत्या 24 ते 48 तासात मान्सून राज्यभरात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. दक्षिण कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. आतापर्यंत मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनपर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. दरम्यान सिंधुदुर्गात ठिकठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलगा, शिरूर, अनंतपाळ, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. येत्या 48 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 34 आणि 25, नागपूर 30 आणि 23, पुणे 31 आणि 25, औरंगाबाद 32 आणि 21, नाशिक 31 आणि 25, कोल्हापूर 32 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 24, सोलापूर 34 आणि 26 आणि अमरावती 26 आणि 20 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी फेटाळले खडसेंसह सर्व मंत्र्यांवरचे आरोप. भाजपा कार्यकारिणीची पुण्यात 2 दिवसीय बैठक सुरू. आज पहिल्याच दिवशी शेतीविषयक ठराव मंजूर. श्रीलंकेच्या प्रगतीसाठी भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला रघुराम राजन यांचा नकार. भारतीय हवाई दलात प्रथमच 3 महिला लढाऊ वैमानिक म्हणून दाखल. शिवजल क्रांती हे महत्त्वाचं कार्य शिवसेनेने हाती घेतलं असून ते उपयुक्त ठरत असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल. हरारे इथल्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर 2 धावांनी विजय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या उंबरठ्यावर. येत्या 24 ते 48 तासात मोसमी पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.